जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन। 1,82,000 बालकांना पोलिओ डोसचे उद्दिष्ट। जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ। धुळे दिनांक जून 28। धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडले। जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, मुंबई शहरी विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर गीतांजली सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 1,82,843 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। यासाठी 1508 लसीकरण केंद्रांवर 3260 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 63 ट्रान्झिट पथके आणि 91 मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत। सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओचे 2 थेंब देण्यात येतील। त्यानंतर पुढील 5 दिवस घरोघरी जाऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। पोलिओ पासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अत्यंत प्रभावी आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब पाजून या मोहिमेला यशस्वी करावे। कोणतेही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या। प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन 100% लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले।